यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत। 19व्या हप्त्यासंदर्भात तर मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्यरित्या येत असतात। ज्या शेतकरी बांधवांची 18व्या हप्त्या संदर्भात जर तुम्हाला ई-केवायसी जी आहे ती ई-केवायसी पूर्ण होती त्या शेतकरी बांधवांना 18 हप्ता मिळाला आहे। तर मित्रांनो आता ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण आहे का नाही हे कसं चेक करायचं, तर मित्रांनो वरती एक पर्याय आहे ई-केवायसीचा, ते तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट जी दिलेली आहे ते व्हिजिट करावं लागेल। आपण गूगल वरती पीएम किसान टाकल्याच्या नंतर अधिकृत वेबसाईट येईल, आल्याच्या नंतर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ई-केवायसीचा पर्यायावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की जी ई-केवायसी आहे ती पूर्ण आहे का नाही। तर अशा पद्धतीने ई-केवायसी पूर्ण आहे का नाही तुम्ही चेक करू शकता किंवा सीएससी सेंटरवर जा, गेल्याच्या नंतर ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस काढल्याच्या नंतर योग्यरित्या माहिती जी आहे ती भेटून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही ते पण पाहू शकता आणि स्टेटस सुद्धा काढू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आणि जर तुम्ही ऑनलाईन सेंटरवर गेल्या तर ते तुमचे जे काय आहे प्रॉब्लेम ते दुरुस्त करून देतील आणि तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करतील। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस काढू शकता। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। हीच महत्त्वपूर्ण माहिती होती। आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा।